घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. जिजामाता यांचा ऋण करण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी जान्हवी भगवान दराडे स्टँडर्ड 6. My name is Janvi Bhagwan Darade. I learn 6th standard. Today I will speak about Jijaऊ in Marathi. न वाकायचे न दुखायचे, अन्यायावर पलटून मार करायचे. न वाकायचे न दुखायचे, अन्यायावर पलटून मार करायचे. सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रघुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला होता. जाधव व भोसले दोन्हीही घराण्यातील पराक्रमाची थाळी जिजाऊंच्या पाठी होती. जिजाऊंना वाटे आपल्या लोकांचेही राज्य असावे ते स्वराज्य. जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य तेजस्वी होताना पाहिले होते. त्यांनी पुत्र शिवबांना लहानपणापासूनच शूरवीरांच्या कथा सांगून घडवले. शिवरायांनी जिजाऊंच्या तालमेत राहून अनेक लढाया जिंकवल्या व महाराजांच्या माटी स्वराज्याचा भगवा रंग फडकवला. अंगातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही. अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जिजाऊंनी ठसकून सांगितले. स्त्रियांसाठी त्यांनी स्वतः हातात तलवार घेतली. जिजाऊंनी शिवरायांना लढाईचे शिक्षण दिले होते. जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी पाहिलेले तेजस्वी स्वराज्य चे स्वप्न पूर्ण केले. अशा या जिजाऊंचा 17 जुलै 1647 रोजी निधन झाले. शिवरायांच्या कणाकणात आणि लोकांच्या मनामनात आजही जागे आहे. सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. प्रत्येक मुलीच्या स्वप्नात ती मुली, तरी प्रत्येक मुलीच्या स्वप्नात ती मुली. पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा रोल आणि यांचे विचार मांडण्यासाठी काव्य रत्नात्रय हसवणे स्टँडर्ड 6. Teachers, parents and all my dear friends, my name is Kaveri Kandom Darade. Today is Republic Day. We are celebrating 77th Republic Day. First all of you, Happy Republic Day. Today I am play the role of Kiran Bedi. कौतुकाने घडवली नवी वाट सगळी, धर्मशिस्त यांची ठसठशीत पगडी, जानशक्तीचा तेजस्वी आदर्श नेदी, भारताचा शान किरण बेदी. किरण बेदी was the first woman of IPS 1972. Kiran Bedi was born on 1949. She was working to empower the police system after the retirement of social. Thank you. Jai Hind, Jai Bharat. भगतसिंग यांचा रोल आणि यांचे विचार मांडण्यासाठी सोहम श्रीकांत शेळके स्टँडर्ड 7. सुप्रभात, नमस्कार, सम्माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्रिय साथियों, मेरा नाम सोहम श्रीकांत शेळके। आज का यह अवसर हमारे लिए अत्यंत महत्वपूर्ण और उल्लासपूर्ण है। सबसे पहले आप सभी को जोड़ते हुए गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। 26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू हुआ, हमारा देश संपूर्ण गणराज्य बना। आज मैं आप सभी को भगत सिंह के विषय अपने कुछ विचार प्रकट करना चाहूँगा। भगत सिंह भारत में महान क्रांतिकारी थे। इनका जन्म 28 सितंबर 1907 को भारत के पंजाब प्रांत में रायपुर जिले के रंगा गांव में सिख परिवार में हुआ था। उनके पिताजी का नाम सरदार किशोर सिंह और माताजी का नाम विद्यावती कौर है। सरदार भगत सिंह स्वतंत्रता संघर्ष के दौरान उन्होंने इंकलाब जिंदाबाद का नारा दिया था। उन्होंने भारतीय स्वतंत्रता आंदोलन के दौरान अपना महत्वपूर्ण योगदान दिया था। 23 मार्च 1921 को भगत सिंह
भगत सिंह, शिवराम राजगुरु तथा सुखदेव ठाकुर इन तीनों को फांसी दी गई थी। सरदार भगत सिंह को शहीद ए आजम के नाम से जाना जाता है। सरदार भगत सिंह सभी के लिए एक प्रेरणा है। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। My name is Destiny Dare. Today speak about of the Pandit Jawaharlal Nehru. Pandit Jawaharlal Nehru known as the Chacha Nehru. He is the love of the children. He is born on 14 November 1889 in Allahabad. He study of the Indian, become a lawyer and inspire of the Mahatma Gandhi. He is the first president. He is the first Prime Minister of India. He is the death on the year 1964. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Born on Rameswaram in Tamil Nadu, he had student science in childhood. He had Indian great leader. He had award for the Bharat Ratna. He had Indian great leader. तुम्हें कलाम कहूँ या कमाल कहूँ या तुम्हें मिसाल कहूँ या मिसाइल कहूँ या तुम्हें भारत के लिए एक खोज कहूँ या तुम्हें भारत का लहराता ध्वज कहूँ। धन्यवाद। Today is 26 January. We are celebrating 7th Republic Day. On this day, the Constitution of India came into 1950. Our Constitution was Dr.